मुंबईमध्ये पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता, तसंच ठाणे पालघर भागातही हलक्या पावसाचा अंदाज। मुंबई मेट्रो 3ला प्रमाणपत्रांचे अडथळे, 2 मेट्रो स्थानकांनाच अग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र, इतर प्रमाणपत्रांसाठी अनेक गोष्टी प्रलंबित, त्यामुळे मेट्रो 3 कधी सुरू होणार हा प्रश्न अनुत्तरितच। आर्थिक व्यवस्थापनासाठी MMRDA आता सल्लागार नेमणार, यामुळे सल्लागार निधी उभारण्यापासून ते प्रकल्पाचा खर्च मर्यादेमध्ये ठेवण्यासाठी मदत मिळणार। सलगच्या सुट्यांमुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून 14 विशेष ट्रेन मुंबई नागपूर कोल्हापूर मार्गावर, प्रवाशांना दिलासा। लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी भिवंडीमध्ये बँकांमध्ये महिलांची तुफान गर्दी, अनेक महिलांना पैसे काढताना KYC संदर्भात अडचणी। IIM मुंबईच्या संचालकांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात शरद पवार गटाचं आंदोलन, पात्रता नसलेले शिक्षक भरती केल्याचा तसंच रँकिंग वाढवण्यासाठी NIRFला खोटी माहिती दिल्याचा संचालक मनोज कुमार यांच्यावर आरोप। नायर रुग्णालयाबाहेर डॉक्टरांचं आंदोलन, कोलकात्यामधील महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ आंदोलन। 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुली प्रकरणामध्ये सचिन वाझेच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण, जामिनावरती 23 ऑगस्टला निकाल। विनायक राऊत यांच्या याचिकेसंबंधी भाजपचे खासदार नारायण राणेंना मुंबई हायकोर्टाची नोटीस, रत्नागिरी सिंधुदुर्गमधील राणेंची निवड रद्द ठरवण्याची राऊतांची मागणी। महाराष्ट्र पेटावा, 2 समाजात तेढ निर्माण व्हावी अशी भाजपची भाषा, सेक्युलर हा शब्द भाजपला माहिती आहे का? वर्षा गायकवाडांचा सवाल। पुण्यामध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्या 4 जणांना अटक, ड्रग्ज सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई, 119 जण पोलिसांच्या रडारवर। पलूस तालुक्यामधील वाढत्या चोरीच्या घटनेमुळे 13 ते 14 गावांमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला, जिल्हा पोलीस प्रमुखांनी आमदार विश्वजीत कदम यांच्यासोबत साधला नागरिकांशी संवाद, भयभीत न होण्याचं केलं आवाहन। गेमिंग ॲपशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीकडून 4घांना अटक, गेमिंग ॲप घोटाळ्याचं चीन कनेक्शन असल्याचा संशय। कोलकाता डॉक्टर बलात्कार हत्या प्रकरणी बंगालपासून दिल्लीपर्यंत निदर्शनं, देशभरामध्ये पत्रकार परिषद घेऊन भाजप ममता सरकारवर हल्लाबोल। चेन्नई विमानतळावरती 50 लाखांचं सोनं जप्त, सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी 2घांना अटक। महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचा ठाकरेंचा आग्रह, नाना पटोले आणि शरद पवारांची मात्र सावध भूमिका। मुख्यमंत्री पदासाठी तुम्ही जे नाव जाहीर कराल त्याला माझा पाठिंबा, महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य। सेक्युलर सिव्हिल कोड म्हणजे मोदींनी हिंदुत्व सोडलं का? महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल। वक्फच्या जमिनी ढापून उद्योगपतींच्या घशामध्ये घालणार असाल तर विरोध, वक्फच्या जमिनी कोणत्याही धर्माच्या असतील तरी वेडवाकडं करू देणार नाही, उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। लोकसभेमध्ये यश आलं म्हणजे घटनेवरील संकट गेलं असं नाही, नाव न घेता शरद पवारांची मोदींवर टीका। अजितदादांनी सरड्यासारखा रंग बदलला, ते आता पिंक झाले, पण गुलाबी रंग राजकारणामध्ये चालत नाही, संजय राऊतांचा अजित पवारांना टोला। संजय राऊत यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेवर युगेंद्र पवार यांचा आक्षेप, कितीही झालं तरी अजित पवार हे माझे काका, त्यांच्यावर अशी टीका करणं योग्य नसल्याची युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। अजित पवार घरामधल्या घरात लढणार, संजय राऊत यांचा निशाणा तर लोकसभेला पिळून काढल्यानंतर आता अजित पवारांना बारामतीमध्ये रस राहिला नाही, राऊतांचा अजितदादांवर हल्लाबोल। नोव्हेंबरमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, संजय राऊत यांचा दावा, तर जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये मतभिन्नता नाही, राऊत यांनी केलं स्पष्ट। उद्या शरद पवार विदर्भ दौऱ्यावर, वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात पवार होणार सहभागी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही राहणार उपस्थित। अजितदादांची चिंता करण्याआधी आदित्य ठाकरे वरळीमधून लढणार की दुसरीकडे जाणार, याचे उत्तर द्या, नितेश राणेंचा संजय राऊतांना सवाल।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.